केलता ना नाही नाही त्याच्यात टाकशील तरी फक्त चालू झालंय ना. Now today we are going to see the question number 8 from practice set 5.1. The question is like that. We have given the 3 points, point A, point B and point C. The coordinates of point A are 1, 2. Coordinates of B are 1, 6 and the coordinates of C are 1 plus 2, 3, 4 are the vertices of equilateral triangle. The equilateral triangle जो आहे त्या equilateral triangle चे जे vertices आहेत असं आपल्याला प्रूव्ह करायचे, शो दॅट करायचे. आता हे equilateral triangle चे vertices आहे म्हणजे काय? Equilateral triangle ची काय प्रॉपर्टी? The properties of equilateral triangle. इक्विलॅटरल ट्रायंगलचे सगळ्या साइड्स कशा असतात? कॉन्ग्रुएंट. सेम म्हणायचं नाही. सेम आणि कॉन्ग्रुएंट याच्यामध्ये फरक आहे. सिमिलॅरिटी आणि कॉन्ग्रुएन्सी हा फरक आहे. सिमिलॅरिटी मध्ये त्या प्रपोर्शन मध्ये असतात, कॉन्ग्रुएन्सी मध्ये त्या इक्वल असतात. सेम त्यांची लेंथ असते. मग या इक्विलॅटरल ट्रायंगलच्या सगळ्या साइड ज्या आहेत त्या सगळ्या साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे सगळे अँगल जे आहेत ते देखील कॉन्ग्रुएंट असतात. 60 डिग्रीचा तो अँगल असतो. तर मग आपल्याला काय करावं लागेल की AB is congruent with BC is congruent with AC. हे congruent दाखवायचे. म्हणजे distance of AB is equal to distance of BC is equal to distance of AC. तिन्ही डिस्टन्स जर इक्वल आले तर आपण सांगू शकतो की these are, that means the points A, B and C are the vertices of equilateral triangle. Now we are going to find the distance between AB, distance between BC and the distance between AC. First we find the distance between AB. So AB is equal to, first we'll write the formula. Before that we will assume the coordinates of point A, B and C. Suppose coordinates of A is equal to x1, y1. Coordinates of B is equal to x2, y2. Coordinates of C x3, y3. Then we will write the values of x1 and y1. So x1 is equal to 1, y1 is equal to 2, x2 is equal to 1, y2 is equal to 6. x3 is equal to 1 plus 2 root 3 and y4 is equal to 4. Then we will write the distance formula to find the distance between AB. सर y3. y3 is equal to 4. So AB is equal to under root x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. That is the distance formula to find the distance between AB. AB is equal to under root x2, value of x2 is 1 minus x1 1 bracket square plus y2 6 minus 2 bracket square. 1 minus 1 0, 0 चा स्क्वेअर 0 प्लस म्हणजे हे 0 इथे नाही लिहिलं तर चालेल. 6 minus 2 4, 4 स्क्वेअर 4 स्क्वेअर 16 that is equal to 4. 16 चा स्क्वेअर रूट किती आलं 4. So distance of AB is equal to 4. AB चा डिस्टन्स आलं 4. Now we will find the distance between BC. The distance between BC is equal to, BC चा डिस्टन्स फाइंड करायचा म्हणजे काय येणार आहे x3 minus x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर. So this is equal to x3. x3 काय आहे सर y3 minus y2. y3 minus y2 ब्रॅकेट स्क्वेअर. x3 ची काय व्हॅल्यू आहे 1 plus 2 root 3 minus सर ब्रॅकेट स्क्वेअर x3 minus x2. x3 ची व्हॅल्यू लागणार ना आपल्याला. मग x3 ची व्हॅल्यू काय आली 1 plus 2 root 3. याच्यातनं मायनस काय करायचं आपल्याला x2 काय
काय 1 ब्रॅकेट इथपर्यंत समजलं प्लस y3 काय 4 y2 ब्रॅकेट स्क्वेअर आता इथं काय काय येईल बरं हा 1 प्लस आणि इथं मायनस 1 आहे हा काय बरं प्लस मायनस हा कॅन्सल होईल हे नीट लक्ष द्या हा प्लस 1 आहे ना हा मायनस 1 आहे हा प्लस 1 मायनस 1 विल गेट कॅन्सल आणि मग इथं आता पुढचं कॅल्क्युलेशन मी इकडे लिहितोय 203 स्क्वेअर रूट मध्ये हा काय राहिला 2√3 ब्रॅकेट स्क्वेअर हा 1 1 कॅन्सल झाला पण हा स्क्वेअर आहे किती म्हणजे 2√3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 मायनस 6 मायनस 2 अपोजिट साइड मोठ्या नंबर मधून लहान नंबर मायनस करायचा मोठ्या नंबरचा साइड म्हणजे काय येईल आता -2 ब्रॅकेट स्क्वेअर आता 2√3 याचा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर करायचा 4 का स्क्वेअर करायचा हा 2 चा स्क्वेअर 4 आणि √3 चा स्क्वेअर 3 प्लस -2 चा स्क्वेअर मायनस 4 प्लस 4 मायनस चा स्क्वेअर हा प्लस येतो 4 3 जा 12 प्लस 4 12 प्लस 4 16 चा स्क्वेअर 4 म्हणजे BC चा डिस्टन्स किती आला डिस्टन्स ऑफ BC is also 4 now we'll find the last distance that is distance between A and C the distance between AC ला काय आला x3 minus x1 bracket square plus y3 minus y1 bracket square x3 ची व्हॅल्यू किती आहे 1 plus 2√3 minus x1 किती आहे 1 ब्रॅकेट स्क्वेअर 2 minus 1 plus 1 पण कॅन्सल होईल प्लस y3 4 minus y1 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 minus 1 कॅन्सल म्हणजे इथं काय आलेलं आहे 2√3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 minus 2 2 स्क्वेअर याचा स्क्वेअर कसं काढलं जाईल 2 चा स्क्वेअर 4 आणि √3 चा स्क्वेअर 3 प्लस 2 चा स्क्वेअर 4 अगेन 4 3 जा 12 plus 4 is equal to under root 60 is equal to 4 AC चा पण डिस्टन्स आला 4 तिन्ही साइडचे डिस्टन्स किती आलेले 4 that means all the sides are congruent so we can say that the coordinate the vertices A, B and C are the vertices of a equilateral triangle. यानुसार हा 5.1 जो आहे ते सगळे क्वेश्चन जे क्वेश्चन सगळे पूर्ण सॉल्व झालेले आहेत आपले. हे नंतर परत व्हिडिओ कॉल तुम्ही नोटबुक मध्ये लिहू शकता. आता आपल्याला हा सेक्शन फॉर्म्युला जो आहे हा सेक्शन फॉर्म्युला आपल्याला पाहायचा आहे. तो सेक्शन फॉर्म्युला कशासाठी येतो काय तो सेक्शन फॉर्म्युला त्यानंतर मिड पॉइंट फॉर्म्युला आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला असे तीन फॉर्म्युला आपल्याला पाहायचे तर मग त्याचे जे एक्झाम्पल असतील ते आपण सॉल्व करणार फर्स्ट विल सी द सेक्शन फॉर्म्युला
जो आहे सेक्शन फॉर्म्युला कसा तयार झालेला आहे तो कशासाठी वापरतात त्या अगोदर आपण क्लिअर करून घेऊ. जोपर्यंत फॉर्म्युला आपल्याला समजत नाही तोपर्यंत एक्झाम्पल काही सॉल्व्ह होत नाही किंवा ते सॉल्व्ह करणे इझी जातं आपल्याला. आता मागच्या 5.1 या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला होता. म्हणजे 2 पॉइंट मध्ये डिस्टन्स जे असेल ते डिस्टन्स आपण फाइंड केला होता. त्याचा फॉर्म्युला जो होतो अंडर मध्ये x2 x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 y1 ब्रॅकेट स्क्वेअर. दॅट इज द डिस्टन्स फॉर्म्युला. आता आपल्याला सेक्शन फॉर्म्युला पाहायचा आहे. आता सेक्शन फॉर्म्युला काय आहे की सपोज या 3 लाईन ज्या आहेत या 3 लाईन पॅरलल लाईन्स आहेत. आपण एक 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल याची प्रॉपर्टी आपण 8 9 पासून पाहतो. 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल याची जी प्रॉपर्टी आहे आता ही प्रॉपर्टी काय सांगते बरं की ज्यावेळेस आता ही लाईन असेल ह्या पॅरलल लाईन्स असतील आणि या ट्रान्सव्हर्सल असतील तर या ट्रान्सव्हर्सल काय करत असतात की हा जो रेश म्हणजे ही एक लाईन आहे आणि आणखी एक आपण इकडे जर लाईन काढली दुसरी तर हा आणि हा याचा रेशो आणि हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स याचा रेशो हा रेशो सेम असतो. की पहा या 3 लाईन 1 2 3 या 3 पॅरलल लाईन झाल्या. ए बी जी ट्रान्सव्हर्सल झाली. आणखी आपण एक सपोज आर एस ही एक आणखी ट्रान्सव्हर्सल घेतली आर एस आणि टी. मग जर आपण हा रेशो घेतला एपी अपॉन पीबी इज इक्वल टू आरटी अपॉन टीएस. हा रेशो सेम असतो. म्हणजे याचा रेशो अपॉन हा रेशो म्हणजे हा हे डिस्टन्स आणि डिस्टन्स याचा रेशो दॅट विल बी सेम ॲज द डिस्टन्स बिटवीन आरटी अँड टीएस. हे आपण इथे यूज करणार आहे. आता हे करण्यासाठी आपल्याला सेक्शन फॉर्म्युला म्हणजे हा फॉर्म्युला वगैरे कशासाठी पाहायचा आहे त्याचे एक्झाम्पल्स कसे असणार आहे. जर समजा ए बी ही लाईन आहे आणि या ए बी या लाईनवर पी हा एक पॉइंट आहे एक्स वाय. मग हा एक्स वाय या ए बी हे जे डिस्टन्स असेल त्याचा रेशो जो आहे तो m/n या रेशो मध्ये p हा पॉइंट याला डिवाइड करतो. ए बी या लाईनवर p हा पॉइंट असा आहे की हा पॉइंट या ए बी ला m/n या रेशो मध्ये हा पॉइंट आपल्याला दिला गेलेला आहे. p हा पॉइंट हा रेशो आपल्याला दिलेला आहे. हा रेशो काय असेल हा रेशो 2:3 असेल किंवा 1:1 असेल. 1:1 म्हणजे काय बरं की जर समजा p हा पॉइंट अगदी मिडल ला असेल p हा पॉइंट काय a b च्या अगदी मिडल ला असेल मग p हा पॉइंट जर मिडल ला आहे तर pb आणि ab हे डिस्टन्स कसं असेल सेम असेल. म्हणजे त्याचा रेशो काय आला 1:1. 1:1 म्हणजे काय सेम. जर समजा असं असेल की p हा पॉइंट याचा डिस्टन्स 2 आहे याचा डिस्टन्स डबल आहे 4 आहे डिस्टन्स हा म्हणजे याचा डिस्टन्स काय 1:2 आला. हा रेशो काय आला 1:2 आला. हा रेशो जर आपल्याला दिलेला असेल p या पॉइंटचा रेशो आपल्याला दिलेला आहे. ए आणि बी चे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत. हा रेशो दिलाय. मग त्याच्यावर आपल्याला या x आणि y चे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. त्याचे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे x आणि y चे. किंवा काही वेळेस असं विचारलं जाईल की a आणि b चे पॉइंट दिलेले p हा पॉइंट त्याच्यावर आहे त्याचे कोऑर्डिनेट्स दिलेले मग त्याच्यावर m आणि n चा रेशो फाइंड आउट करा. हा काय झाला मग सेक्शन फॉर्म्युला. मग आता हा सेक्शन फॉर्म्युला जो आहे हा सेक्शन फॉर्म्युला यूज करण्यासाठी किंवा याच्यावरनं या x आणि y चे कोऑर्डिनेट्स कसे फाइंड केले जातात तर ते पॉइंट्स फाइंड करण्यासाठी म्हणजे पहा p हा पॉइंट इथे दिलेला आहे त्याचे काय कोऑर्डिनेट आहे x आणि y. a चे कुठले कोऑर्डिनेट्स आहे x1 y1. हां b चे कुठले कोऑर्डिनेट्स आहे x2 y2. आणि मग जर आपल्याला p चा हा x कोऑर्डिनेट जर आपल्याला फाइंड करायचा असेल तर मग तो फाइंड करण्यासाठी mx2 nx1 m n हा जो फॉर्म्युला जो आहे mx2 nx1 m n. आता याच्यामध्ये n काय याच्यामध्ये आलेला हा रेशो आहे. हा n हा रेशो आहे. मग mx2 म्हणजे याचे कोऑर्डिनेट प्लस nx1 याचे कोऑर्डिनेट mx2 nx1 m n. याच्यावर आपल्याला कशाचे कोऑर्डिनेट मिळतील x चे म्हणजे या p या पॉइंटचा x कोऑर्डिनेट आपल्याला मिळेल. इन द सेम वे वी कॅन फाइंड द y कोऑर्डिनेट. y कोऑर्डिनेट कसं मिळेल की इथं फक्त x जिथं असेल तिथं y लिहायचं म्हणजे काय लिहायचं my2 ny1 m n. हा फॉर्म्युला झाला y या कोऑर्डिनेट्स आहे.
कुठल्या कोऑर्डिनेट साठी Y. y या कोऑर्डिनेट साठी. म्हणजे हा काय झालेला आहे सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युला फाइंड करण्यासाठी म्हणजे x कोऑर्डिनेट फाइंड करण्यासाठी काय फॉर्म्युला यूज करतो आपण x mx2 nx1 m n and y my2 ny1 m n. आता याच्यावरून दुसरा एक फॉर्म्युला तयार होतो. तो फॉर्म्युला तयार होतो मिड पॉइंट फॉर्म्युला. तर मिड पॉइंट फॉर्म्युला म्हणजे काय बघा की हा p हा पॉइंट या एकाच्या अगदी मिडल वर असेल. कुठं असेल तो मिडल वर असेल. मिडल वर असेल म्हणजे m आणि n ची व्हॅल्यू कशी असेल सेम येईल ना. m आणि n ची व्हॅल्यू काय येणार आहे सेम येईल. आता याच व्हॅल्यू मध्ये जिथं n असेल ना मी तिथे m जर लिहिलं तर चालू शकतो. m आणि n सेम आहे ना. आता हाच फॉर्म्युला पहा काय लिहिलेला आहे mx2 nx1 m n. मिड पॉइंट फॉर्म्युला कसा डिराइव्ह केला जातो किंवा कसा तयार होतो तो अगोदर पाहू. तुमच्या लक्षात राहिलं असेल तो. इथं काय की मिड पॉइंट फॉर्म्युला म्हणजे हा मिडल वर आहे म्हणजे m आणि m दोन्ही काय सेम आहे. दोन्ही सेम आहेत ना तर मग जिथं n आहे तिथं मी m लिहू शकतो किंवा m जिथं असेल तिथं n लिहू शकतो कारण दोन्ही कसे आहेत सेम आहेत. मग इथं काय लिहिलं मी की mx2 mx1 या n ऐवजी लिहिलं मी m because m and n are same. हा दोन्ही कॉम्पोनंट आहेत आणि इथं काय m m. हे लिहिलं सगळं हे संबंध काय लिहिले ते. आता इथं m आणि m कॉमन आहे. हा m आणि m कॉमन आहे ना दोन्ही सारखं आहे ना. तुम्ही बाहेर काढले m. इथं काय लिहिले फक्त x2 x1 m m 2m काही स्क्वेअर इनटू असेल तर स्क्वेअर m into m असेल तर स्क्वेअर m प्लस असेल तर 2m m 2m. मग हा m आणि हा m काय झाला कॅन्सल झाला. मल्टिप्लाय ना हा कॅन्सल झाला. इथे फक्त काय राहिलं बरं x2 x1 2. हेच आपण असे लिहू शकतो x1 x2 2. मिड पॉइंट फॉर्म्युला काय आहे की जर समजा तुम्हाला सांगितलं की एक लाईन आहे सपोज PQ ही लाईन आहे आणि PQ या लाईनचा सपोज R हा मिड पॉइंट आहे तर याचे कोऑर्डिनेट्स फाइंड करा. मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड करा. मग ते कसे फाइंड केले जाते x x1 x2 2 in the same way y y1 y2 2. हा इथं आणि तिसरा एक आणखी एक सेंट्रोइड फॉर्म्युला आहे तोही सांगतो म्हणजे मग उद्या आपल्याला याचे एक्झाम्पल देते. सेंट्रोइड फॉर्म्युला जो आहे तो सेंट्रोइड फॉर्म्युला आपण पाहतो. डेफिनेटली आपल्याला शिकवणार आहे शिकवणार आपण पाहू. तो सेंट्रोइड फॉर्म्युला देखील खूप इझी आहे. सेंट्रोइड फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. सेक्शन फॉर्म्युला सांगितला, मिड पॉइंट फॉर्म्युला सांगितला. नाउ विल सी द सेंट्रोइड फॉर्म्युला. फक्त एक फॉर्म्युला पाहू आणि थांबवा. ABC हा एक ट्रायंगल आहे आणि या ट्रायंगल मध्ये सेंट्रोइड फॉर्म्युला. हा सेंट्रोइड फॉर्म्युला कसा केला जाईल बरं की A या व्हर्टायसेस पासून आपण हा D हा पॉइंट असा मिळवला की या BC चा मिड पॉइंट असेल ना तो D असेल. मग हा आपण A आणि D जॉईन केला. हा पण याच्या सेंटरला जो पॉइंट असेल तो जॉईन केला आणि हा आपण असा हा जॉईन केला. हा G जो आहे या G चे जर आपल्याला कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे असतील हा सेंट्रोइड झाला. G हा काय झाला सेंट्रोइड झाला. मग याचे कोऑर्डिनेट जर x1 y1 असतील याचे x2 y2 असतील याचे x3 y3 जर असतील आणि या g चे कोऑर्डिनेट काय असतील x आणि y असतील आणि हा सेंट्रोइड झाला g. मग सेंट्रोइड जर आपल्याला फाइंड करायचा असेल तर या सेंट्रोइडचे जे जर x कोऑर्डिनेट असेल x कोऑर्डिनेट कसं आहे x1 x2 x3 3 आणि y कोऑर्डिनेट काय y1 y2 y3 याला सेंट्रोइड फॉर्म्युला असं म्हणतात. हा झाला काय आपला सेंट्रोइड फॉर्म्युला. x x1 x2 x3 and y y1 y2 y3 3 हा सेंट्रोइड फॉर्म्युला झाला.
सेक्शन फॉर्म्युला हा झाला. सेक्शन फॉर्म्युला मध्ये काय आहे? x is equal to mx2 plus nx1 upon m plus n and y is equal to my2 plus ny1 upon m plus n. मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट फॉर्म्युला काय आहे? x is equal to x1 plus x2 upon 2 and y is equal to y1 plus y2 upon 2. हे तीन फॉर्म्युले याच्यावर प्रॅक्टिस केली 5 वर्ड्स सगळे एक्झाम्पल. Okay.